आज सकाळपासून म्हणजे एक बातमी चालू आहे की दिशाचे जे प्रकरण आहे, दिशा साल्यानीचं हत्येचं, त्याच्यामध्ये पोलिसांनी आधीच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता आणि त्याच्यात असं आलं आहे, रोहन रायचं व्हर्जन म्हणजे तो आय विटनेस आहे आणि तो ऍक्च्युअल मध्ये आय विटनेस आहे आणि सेड टू बी क्लोज टू आदित्य ठाकरे जे काही आहे, आणि दिशाचा तो म्हणजे होणारा पती होता. तर त्याच्या स्टेटमेंटच्या आधारावर यांनी असं व्हर्जन म्हणजे हे असं सांगतात की असं पोलीस रिपोर्टमध्ये व्हर्जन आहे की दिशाच्या वडिलाचे काहीतरी संबंध होते, त्याच्यामुळे ती जरा डिप्रेशन मध्ये गेली होती. म्हणजे त्यांनी ते तिनं त्यांना दिलेले पैसे त्यांनी कुठे दुसरीकडे देऊन टाकले, म्हणून ती परेशान होती आणि म्हणून त्याच्यातून तिने आत्महत्या केली. आता सर्वात पहिली गोष्ट ते जे सांगतात 2021चा तो क्लोजर रिपोर्ट, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, तो क्लोजर रिपोर्ट हा सरकारनं परत घेतला आहे, अमान्य केला आहे आणि त्यामुळेच त्या महाराष्ट्र शासनाने 11 डिसेंबर 2023 रोजी श्री सतीश सालियान यांच्या स्टेटमेंटच्या आधारावर जे काही उपलब्ध त्यांचं म्हणणं होतं त्याच्या आधारावर, काही उपलब्ध पुरावे असतील त्यांच्या आधारावर केस रिओपन केली आणि SIT ची स्थापना केली. मग जो रिपोर्टच परत घेतला आहे, अमान्य केला आहे, त्या आधारावर दिशाच्या वडिलांचं हे जे काही म्हणजे त्यांची मानहानी बदनामी सुरू आहे ते योग्य आहे का? दुसरी गोष्ट कायद्याची गोष्ट आणि त्याची फॅक्ट्स. सदर प्रकरणात जो तपास होता तो तपास होता 174 CRPCचा, ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टचा. ADR ची जी चौकशी असते ती फक्त ऍक्सिडेंट घडला की नाही घडला याच्यासाठी एक फॉर्मल इन्क्वायरी असते, त्याला कोणतीही लीगल व्हॅल्यू नसते. द रिपोर्ट ऑफ ADR 174 जेव्हा दिशाच्या वडिलांनी 154 CRPC ची कॉग्निझेबल ऑफेन्सची तक्रार दिली आहे, त्याच्यामध्ये बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा अर्ज दिला आहे, तेव्हा अशा प्रकरणात त्या रिपोर्टच्या आधारे कोणताही फायदा, कोणताही बचाव आरोपीला घेता येणार नाही. द रिपोर्ट हॅज नो लीगल व्हॅल्यू. हे मी नाही म्हणत आहे, हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे आणि ते आपल्या पिटिशनच्या पॅरा नंबर 101.2 की 3 आहे, ते मी तुम्हाला टाकून देईल. हे आहे, त्याला काही लीगल व्हॅल्यू नाही आहे. तो ऑलरेडी सरकारने विड्रॉ केला आहे. तरी मग त्यांचे सकाळी सुरू झाले प्रवक्ते, आता सत्य बाहेर आलं आहे. तर हे खोट्या गोष्टींच्या आधारावर मी पुन्हा सांगतो, त्यांना काही आनंद उत्सव साजरा करायचा करू द्या, बट ना त्याला कायदेशीर काही व्हॅल्यू आहे अँड हाऊ इट इज फॅक्च्युअली इनकरेक्ट. म्हणजे ते चुकीचे कसे आहे त्यांचे स्टेटमेंट, याचा एक इम्पॉर्टंट आता एक मी व्हिडिओ तुम्हाला देणार आहे मोबाईलवर, आणि तुम्हाला एक न्यूज देणार आहे, लीडिंग न्यूजपेपर ऑफ इंडिया
त्यांचा एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू ऑफ रोहन राय ते बघितल्यावर हे सगळं स्पष्ट होऊन जाईल. काय प्रॉब्लेम काय माहित आहे का, खरं बोललं ना तर लक्षात ठेवावं लागत नाही, आणि खोटं बोललं ना तर किती लक्षात ठेवा, चुका होणारच. यांनी एवढं खोटं एवढ्या ठिकाणी एवढं बोलून ठेवलं आहे, ते तर SSR वॉरियर्सनी जे रिसर्च करून ज्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, अँड ऑनेस्ट पोलीस अधिकारी अँड ऑनेस्ट रिपोर्टर या लोकांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला दिल्या आहेत ते सफिशियंट आहे. आता एक सिंपल गोष्ट सांगतो, काय स्टोरी आहे रोहन रायची. आजची जी पोलिसांची रिपोर्ट सांगतायत ती स्टोरी आहे की तिच्या वडिलांचं म्हणजे तिच्या वडिलाने तिने दिलेले पैसे ते कोणत्या महिलेला दिले, ते त्यांचा जे काही संबंध होते, म्हणून ही डिप्रेशन मध्ये होती, म्हणून हिने सुसाईड केली. एक न्यूज आहे, मी फक्त वर्तमानपत्राचं नाव सांगतो तुम्हाला. डेट आहे 15 नोव्हेंबर 2022. वर्तमानपत्राचा प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? मग ठीक, चला नाव घेत नाही, तुम्ही टायटल सांगतो, तुम्ही सर्च केलं तुम्हाला मिळून जाईल. 15 नोव्हेंबर 2022. एक्सक्लुझिव्ह, दिशा सालियन्स फियांसे रोहन राय ओपन अप 2 years आफ्टर हर डेथ सेज आय रिसीव्ड thousands of threats and abuse. हे टायटल आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, अ year after Disha's death, the Mumbai police closed the probe, ruling out any foul play and stated that she died by suicide. Can you tell us what happened that night? अच्छा, सबसे मोठा जोक हे सांगायच्या आधी मी असं फार सर्च केलं की भारतीय संविधानात काही असं स्पेशल प्रोव्हिजन करून ठेवलं आहे का आधी उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांच्यासाठी. तर असं मला काय असं प्रोव्हिजन असं आढळलं नाही की ज्या प्रोव्हिजन नुसार उद्धव ठाकरे यांनी मालवणी पोलिसांना सेशन जजचे अधिकार दिले होते, त्यांना सेशन जजची त्यांची नियुक्ती केली होती. हा जो क्लोजर रिपोर्ट आहे हा कधी न्यायालयात गेलाच नाही. मग हा मान्य कोणी केला आणि त्याच्या आधारावर हे झालं कसं, हा एक मोठा म्हणजे रिसर्चचा विषय आहे. तर तुम्हाला जर कोणाला आढळलं की बाबा उद्धव ठाकरे साहेबांसाठी आपल्या संविधानात स्पेशल प्रोव्हिजन आहे की ते कोणालाही न्यायाधीशचे पॉवर देऊ शकतात सेशन जजचे, तर ते जरा आम्हाला कळवा तुम्ही. आणि मालवणी पोलिसांनी किंवा स्वतःहून जे पॉवर घेतले असतील असे ते तरी कळवा. अभी पूरा नहीं बोलने. दूसरा, बहुत सारी चीजें देंगे हम, सिर्फ क्या आम्ही काय फक्त वाट बघतोय. त्याने एक पॉइंट सांगा, त्याच्यावर 2-4 तास देणार तुम्हाला प्रत्येक गोष्टी इन्स्टॉलमेंट मध्ये. नेक्स्ट, आता याचं स्टेटमेंट आहे 15 नोव्हेंबर 22चं. दिशा म्हणजे का दिशा परेशान का होती आणि का तिने सुसाईड केलं. Disha was an extremely sensitive person. Back then, she was quite stressed about work and was under tremendous pressure. After 2 of her deals fell through. Next, she was an animal lover too. And I remember that her condition was further triggered by the news of pregnant elephant in Kerala who died after eating a pineapple filled with firecrackers on May 27. She was inconsolable. We lived together at her parents' home in Dadar. On June 4, I suggested that we go to our apartment in Malad, thinking that a change of environment would help her. इथे स्टोरी काय आहे, केरळमध्ये एका हत्तीला त्या पायनॅपल मध्ये फटाके टाकून दिलं, त्याच्यामुळे त्या प्रेग्नंट हत्तीचा मृत्यू झाला, तिच्यामुळे ती डिप्रेशन मध्ये होती. तिथे स्टोरी काय आहे की तिच्या वडिलांनी जे काय केलं त्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये होती. तिसरी स्टोरी त्या व्हिडिओ मध्ये देतोय तुम्हाला.
हा हा ठीक आहे. तो व्हिडिओ मधलं जे व्हर्जन आहे की इथे काय सांगितलं, आता इथे काय सांगितलं की त्या एलिफंटच्या याच्यामुळे जरा हे झाली होती ती संवेदनशील, सेन्सिटिव्ह, तो इमोशनल. तर मग मी तिला सांगितलं की चला आपण माझ्या मलाड फ्लॅटला जाऊ, तू रिफ्रेश होऊन जाते. तिसऱ्या इंटरव्ह्यूला व्हिडिओला, आणि हा इंटरव्ह्यू वॉज स्पॉन्सर्ड बाय मिस्टर आदित्य ठाकरे. सतीश साल्यांजीचं स्टेटमेंट ऑन ऍफिडेव्हिट आहे, त्यांनी त्या व्यक्तीला पाठवलं. मी नाव घेत नाही त्याचं, तो अवेलेबल आहे तो व्हिडिओ. त्या व्हिडिओचं टायटल आणि लिंक आता तुम्हाला देतोय. व्हिडिओ मध्ये एक 5वी स्टोरी, एका कंपनीची ऍड मिळाली होती. त्या कंपनीला मी 2 घराचे फोटो पाठवले, एक मलाडच्या घरचा आणि दिशाच्या घरचा. आम्ही दिशाच्या घरी राहत होतो, कोविड होता. तर त्या कंपनीने सांगितलं की हे घर चांगलं नाही आहे, मलाडचं घर चांगलं आहे, तिथे जाऊन तिथे शूट करा. म्हणून आम्ही तिकडे गेलो. आता आमचे सन्माननीय पत्रकार साहेब आणि सगळ्या देशाची जनता यांना कळून चुकलं असेल की हे किती ग्रेट खोटारडे. म्हणजे त्याच्यात ऑब्व्हियसली मालवणी पोलीस आली आहे. मालवणी पोलिसांना नोबेल प्राइज मिळाला पाहिजे खोटं बोलण्यात, खोटे पुरावे तयार करण्यात. पण मालवणी पोलीस म्हणजे सगळे पोलीस नाही आले त्याच्यात, फक्त तेच ज्यांनी हे बनवलं. बाकी तिथे चांगले पोलीस अधिकारी पण आहे, त्यांनी आम्हाला भरपूर एव्हिडन्स दिले आहेत, आय विटनेस पासून सगळे. काही गोष्टी आम्ही सांगत नाही आहे. तर आता हे यांचा सगळा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला आहे. हे फक्त तुम्हाला आजचा विषय जो त्यांनी काढला त्याच्यावर उत्तर म्हणून हे सांगितलं. त्यांना असे काहीही नॅरेटिव्ह काढू द्या, प्रत्येक याच्यावर साऊंड प्रूफ असेच आम्ही देऊ. आणि आता माझी विनंती आहे सर्व पत्रकारांना, हे सगळं घेऊन जावं, पोलिसांना प्रश्न विचारावे, आणि जे काही विरोधी पक्षाचे जे खूप आनंदित झाले होते याच्या आधारावर आरोप करत होते, आम्ही तो काय बघा आता माहीत झाला आहे की ते तर निर्दोष आहे, त्यांच्यावर हे झालं आणि त्यांच्यावर ते झालं, तर त्यांना प्रश्न विचारावे. तर आता तुम्ही सांगताय की तो अननसाचा आणि हत्तीचा उल्लेख केला, पोलिसांच्या रिपोर्टमध्ये तिचे प्रोजेक्ट गेले, वडील पैसे घेतले, कुठे ना कुठे दिशा ही नैराश्यात होती. हे तर याचा तर उलगडा होतोय की नाही? तुमचं काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? नाही प्रॉब्लेम नाही, नाही मग तेच सांगतो ना मी. नाही एक मिनिट, आता हा तुमचा जो प्रश्न आहे ना, तो प्रश्न चुकीचा कसा आहे मी सांगतो. सुरुवातीला काय सांगितलं मी की जेव्हा पोलिसांनी स्वतः डिक्लेअर केलं की तो अहवाल आम्ही परत घेतला आहे, नाव केस इज रिओपन. कधी परत घेतला ते पण सर महत्त्वाचं आहे. राज्यात जेव्हा सत्ता बदल झालं, जेव्हा अपोजिशन नाही मग त्या एक मिनिट उद्धव ठाकरेंचं सरकार असताना अहवाल परत घेण्यात आला. नाही एक मिनिट, ही गोष्ट महत्त्वाची आहे की नाही की जेव्हा सत्ता पालट झाला त्याच्यानंतर तो नाही, पुन्हा फिरवताय तुम्ही. अहवाल न्यायालयाने मान्य केला का? अहवाल पोलिसांनी प्रिपेअर अहवालाने न्यायालयाने मान्य केला का? त्याची लिगल व्हॅल्यू आहे का? पोलीस काय म्हणतात की आम्ही नाही, कधी घेतला ते इम्पॉर्टंट नाही आहे. अहवाल अस्तित्वात आहे का, त्याला आज लिगल व्हॅल्यू आहे का? हे बघा, तुम्ही एक तर काय करा, चांगला लॉ वाचून या, होमवर्क करून या. फक्त नाही एक मिनिट, नाही आता माझा प्रश्न आहे, नाही एक मिनिट, त्याला आज मागे घेतला त्याची टाइमलाईन आहे ती मॅटर करते की नाही करत? नाही, आज मी फुल स्टॉप लावणार याला. हे जे आहे ना, हे नॅरेटिव्ह चालू देणार नाही आम्ही. पहिला प्रश्न माझा तुम्हाला आहे, त्या अहवालाला कायदेशीर मान्यता आहे का? तो न्यायालयाने मान्य केला का? येस ऑर नो? पोलीस म्हणतात नाही, माझा तुम्हाला प्रश्न आहे. एक मिनिट, नाही वन बाय वन. त्यातला महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनी ज्या वेळेला मागे घेतला, मागे घ्यायला लावलं, सरकार त्याच्यावर येतो. त्या वेळेला महत्व आहे की नाही आहे? असं कसं काय महत्व नाही? नाही एक मिनिट, नाही मी म्हटलं आणि तुम्ही म्हटलं त्याला व्हॅल्यू नाही आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणते त्याला व्हॅल्यू आहे? याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणते?
चलो आज ये पूरा नॅरेटिव्ह फुल स्टॉप. एलो 75 पेजचा वाचला का तुम्ही एफआयआर? त्याच्यात तो केस लॉ लिहिलाय. अमन कुमार सिंग वर्सेस स्टेट 2023. नहीं, स्टेट वर्सेस अमन कुमार सिंह. स्टेट खुद गया था. अमन कुमार सिंग का असाच आरोप होता. आदित्य ठाकरे सारखे ते पण हे होते. त्यांनी सांगितलं की अमन कुमार सिंग निघालं. आरोपींनी सांगितलं की सरकार बदलली आहे, माझं पॉलिटिकल यांचं वैर आहे, मग त्याच्यामुळे यांचा तपास हे काही योग्य नाही आहे. सुप्रीम कोर्टनं म्हटलं असे ओव्हररूल आर्ग्युमेंट करून घेऊन यायचं नाही आमच्याकडे. आहे का? हा, या कंप्लेंटचा पेज नंबर 69 त्याच्यात तो केस लॉ सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे हे लिहून दिलेलं आहे. तर पहिले एक तर कायदा बघून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग प्रश्न विचार. आणि प्रश्न 100 विचारा, पण त्या प्रश्नाला कायदेशीर आधार असला पाहिजे. तर हा जो तुमचं म्हणणं आहे हे ऑब्जेक्शन विरोधी पक्षांनी घ्यायला पाहिजे. नाही, आम्ही ऑब्जेक्शन नाही घेतलं. आम्ही फक्त विचारलं की ते डेट मॅटर करते का? नाही. हा, तर मी सांगितलं मॅटर नाही करत. बस एवढं. ठीक आहे. दुसरं काय नाही. दुसरं, जो अहवाल म्हणजे त्याला कायदेशीर मान्यताच नाही आहे. आणि याच्यात आमच्या पिटिशन मध्ये पण तो केस लॉ आहे. पिटिशन का 101.2 प्यारा निकाली 282 पेज पे. सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलं, जेव्हा अशी एफआयआर ची तक्रार झाली 154 सीआरपीसी ची, त्या तक्रारीच्या तपासाच्या मध्ये हा जो अहवाल असतो ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टचा 174 सीआरपीसीचा, त्या इट हॅज नो व्हॅल्यू, त्याला काही व्हॅल्यू नाही. 101.2. हा, हे बघा पेज नंबर 204 वर हे सुप्रीम कोर्टाचे 3 केस लॉ लिहून आहे. त्या अहवालाला तो अहवाल तर असाही मान्य नाही केला आणि मान्य केला असता तरी त्याला काही व्हॅल्यू नाही आहे. यातला एफआयआर रजिस्टर करूनच इन्व्हेस्टिगेट करावं लागेल. आरोपीला याचा काही बेनिफिट मिळणार नाही. हा, अब और पूछो. सर, म्हणजे मग त्या दिशाच्या वडिलांबाबत जे आरोप केले जातात, त्या पोलिसांनी जसं म्हटलं होतं की अहवालात जो आज व्हॅलिड नाहीये, ते आरोप पूर्णपणे खोटे आहेत की त्याच्यात काहीतरी तथ्य होतं? हे बघा, त्या आरोप जर दिशा सालियानने सुसाईड नोट लिहिली असती तर त्याला काहीतरी तथ्य असतं, पण त्याच्यात सुसाईड नोटच नाहीये. आणि जो व्यक्ती सांगतोय त्याचं व्हर्जन आता मी तुम्हाला दाखवलंय. आता याच्यापेक्षा बघा, जे काही आहे मी तुम्हाला दाखवलं, जनतेला पण कळतं. आता तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा की ती पोलीस रिलायबल आहे मालवणीची की तो रोहनराय रिलायबल आहे, काय तर ते. आणखी तिसरी गोष्ट, आमची तर केसच यार गँगरेप आणि मर्डरची आहे ना. त्याच्यात काल त्यांच्या वडिलांनी स्टेटमेंट दिलाय, नार्को टेस्ट कर लो मेरा भी, उनका भी कर लो. आता याच्यापेक्षा आणखीन काय बोलणार? म्हणजे तो एका मुलीचे वडील ते म्हणजे आपलं एफआयआर दाखल करून तपासून न्याय मिळण्यासाठी जर त्यांना एवढं झटावं लागत असेल आणि जे अत्याचार तिथे झाले मग त्याच्यापेक्षा जास्त अत्याचार इथे होत असतील तर मग म्हणजे कॉमन मॅनला काय, मग कॉमन मॅनला न्याय कसा मिळेल? नाही, तुम्ही म्हणताय की त्यांच्या वडिलांना न्यायासाठी झटायला लागत असेल, पण त्यावेळेला ते म्हणत होते की आम्हाला या सगळ्यातून शांतता द्या, आम्हाला याच्यात कोर्टात इन्व्हॉल्व व्हायचं नाही. आणि मग त्यावेळेला त्यांच्या ह्या सगळ्या क्लोजर रिपोर्टच्या अनुषंगानं की त्यांच्या कॅरेक्टर बाबत जे प्रश्नचिन्ह आज उपस्थित होत आहेत ते त्यावेळेलाही झाले असतील, पण त्यावेळेला त्यांनी का ऑब्जेक्शन रेज केलं नाही? त्याचं रिझन सांगितलं आहे की त्यावेळेस ते दबावाखाली पण होते आणि त्यांना एवढं माहित पण नव्हतं की यांच्याशी भांडायचं कसं. आणि हो का पोलीस बोलतात हा बोला नाही सोसायटी आहे हे जे काही आहे. आणि 11 डिसेंबर 2023 आता नाही आले ते, 11 डिसेंबर हे जे नॅरेटिव्ह चालतंय ना की 5 वर्षानं का आले, 5 वर्षानं कुठे आले, 2 वर्ष आधीच 11 डिसेंबर 2023 ला त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं. त्यांच्या स्टेटमेंटवर एसआयटी कॉन्स्टिट्यूट झाली, केस रिव्ह्यू पण झाली. आणि मी म्हणतो ना, हे मी काय बोलतोय तुम्ही काय बोलता, आता तपासात येईल ना बाहेर.
आहे ना. बाकी प्रायमा फासी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं दिलं आहे मी, की कसं हे बोगसपणा आहे. तो रोहन राय असो की ते मालवणी पोलीस असो की हे आरोपींची यांची गँग असो, तर हे याच्यापेक्षा मला वाटतं आणखीन काय आवश्यकता. व्हिडिओ दिलाय तुम्हाला. पोलिसांकडनं तक्रारीवर काही अपडेट आली का? FIR झाल्याची काही? अजून नाही. फक्त एक स्टेटमेंट मी वाचलं संजय निरुपे यांचं, की त्यांनी सांगितलं की ते FIR रजिस्ट्रेशनला पाठवलं आहे मालवणला. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. आम्हाला ऑफिशियल काय नाही आलं. सर दिशाचे मंगेशकर रोहन रॉय हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती होते असं तुम्ही हा. म्हणाला. त्या संदर्भात काही फोटो किंवा काही तर- त्यांचं ते तसे फोटो वगैरे सध्या आम्हाला काही तसं विचारू नका. पण सतीश साले यांनी सांगितलं की त्यांच्या म्हणण्यावरच रोहन रायने 2 लोकांना आणलं होतं. एक ते किशोरी पेडणेकर आणि जे सेकंड ते चॅनल त्यांचं की ज्याने यांचा व्हिडिओ पब्लिश केला, कोणाचं म्हणणं? आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यावर. हा सर क्लोजर रिपोर्ट जो दाखल झालेला होता तो कोर्टात दाखल झाला असं तुम्ही म्हणालात, पण एडीआर जो दाखल होतो तो आकस्मिक उद्देशून नोंदवलेला होतो आणि तो तपास होतो तो एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याला महानगर दंडाधिकाऱ्याचे अधिकार असतात त्यांच्याकडे जातो आणि त्यांनी त्यावेळेला अप्रूव्ह केला होता असं माहिती आहे. तर त्यावेळेला एसीपी कोण होते आणि त्यांनी हा अप्रूव्ह का केला होता? हा, तर मला एवढं सांगा, एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याला अधिकार असतात हे तुम्हाला कोणी सांगितलं? पोलीस असं म्हणतायत हा, की असं म्हणा. ACP पोलीस असं म्हणतात ते म्हणा पहिले. हे पोलिसांना पत्र आहे. या पत्रामध्ये सेक्शन आणि हे कोर्टाच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जे काही लॉ आहे ते गाईडलाईन आहे. जे कोणते पोलीस अधिकारी एसीपी कडे देऊन क्लोजर करत असतील दॅट इज ग्रॉसली इलिगल. कोर्टातच द्यावं लागेल त्याची एक कॉपी. अच्छा, और एक बात बहुत इंपॉर्टंट चीज है, ऍज ए रूल कॉपी द्यायची आहे दिशाच्या वडिलाला. इन्क्वायरी झाली तर त्याची कॉपी दिशाच्या वडिलाला द्यायची आहे. दिशाच्या वडिलाला कॉपीच नाही दिली, न्यायालयात सबमिट करायची आहे. न्यायालयात सबमिटच नाही केली आणि आता ती कॉपी फक्त एका मीडियाच्या एका व्यक्तीकडे जाते. तो एक बातमी छापतो आणि त्याच्या आधारावर सगळे लोक बातमी उचलतात. बस हा एक प्रकार चालू आहे. आता आम्ही एक मिनिट, आणखीन एक, आज पोलिसांनी पण स्टेटमेंट दिलाय नंतर की आम्ही काही तपास आमचा चालू आहे. हा, मागे घेतला. येस येस, तुम्ही तपास चालूच राहणार ना, कारण एसआयटी ज्यावेळेला फॉर्म होते त्यावेळेला जुना जो क्लोजर रिपोर्ट आहे तो रिव्होक केल्याशिवाय तुम्हाला नव्यानं तपास सुरू करता येईल. हा, मग? डिसेंबरला ज्यावेळेला एसआयटीची घोषणा झाली त्यावेळेला तो रिपोर्ट डिसेंबर 23 बाय डिफॉल्ट यस यस यस. ठीक है, अभी हिंदी. हिंदी कर दो. ठीक है. तब अभी कैमरे बंद है कि चालू है? फोटो ले. इधर आओ ना, मैं बोल रहा हूँ. सत्यप्रकाश जी फॉर्म में आ गए. अरे अरे बोलना ना पहले. यहाँ हम महिला के अधिकार के लिए प्रेस होगा. टाइम तकलीफ भाई, किसको तकलीफ?
किसी चैनल का मत नाम लेना। मैं तो नहीं अवॉइड कर रहा हूँ। Yes. हाँ हाँ यस। आज सुबह से एक चीज पर बहुत फोन आ रहे थे मुझे, आप लोग भी परेशान थे कि एक न्यूज चल रहा है कि दिशा सालियान के मर्डर केस वाले मैटर में एक क्लोजर रिपोर्ट आया था और उस रिपोर्ट में पुलिस ने कहा था कि दिशा इस बात से परेशान थी, डिप्रेशन में थी कि उनके पिताजी, मतलब ये उनको पैसा देती थी कमाई करके, उनके पिताजी का अफेयर था किसी महिला के साथ और ये उसको पैसा देते थे ले जाके, और इससे दुखी थी, डिप्रेशन में थी और उस चक्कर में उसने सुसाइड किया। ये नैरेटिव के बेस पे जो आरोपी ग्रुप है आदित्य ठाकरे एंड अदर्स और उनके तरफ से जो भी उनके बोलने वाले हो गए डिफेंस लॉयर, तो वो आकर शुरू हो गए, देखो अभी दूध का दूध पानी हो गया, दूध का दूध और पानी का पानी हो गया, जो भी हो गया सब थोड़ी देर एंजॉयमेंट कर लिया। अब इस केस का वो सच्चाई जो आपको ये बता देगा कि ये लोग कितने झूठे हैं और अभी इतना दिख रहा है और अंदर में कितना है, ये जरा आप देख लीजिए। पहली चीज, आपको सबको पता है कि वो जो क्लोजर रिपोर्ट है किसी कोर्ट ने कभी एक्सेप्ट ही नहीं किया है। वो क्लोजर रिपोर्ट को इन्होंने ही आपस में जो भी किया था 2021 में क्लोज करके, बाद में जब हमारे तरफ से कंप्लेंट गई, हमारी पीआईएल गई, तो सरकार ने 11 दिसंबर 2023 को एसआईटी कंस्टिट्यूट किया। उसमें सतीश सालियान जी का स्टेटमेंट रिकॉर्ड हुआ और हमारी कंप्लेंट ऑन रिकॉर्ड है उसके बेस पे ये केस हुआ रीओपन और क्लोजर रिपोर्ट वापस लिया गया। अब जो रिपोर्ट अभी लीगली एडमिसिबल या वैलिड ही नहीं है, उसके बेस पे एक बेटी का पिता जिसकी बेटी के ऊपर गैंगरेप होता है, सामूहिक अत्याचार होता है और उसका खून कर दिया जाता है, उसकी बदनामी करना, उसको डिफेम करना, ये कहां तक सही है, ये बात अभी जनता हमें बताए। दूसरी चीज, ये क्लोजर रिपोर्ट जो कह रहे हैं वो ऐसे भी लीगली वैलिड नहीं है और ये झूठा कैसा है, खास करके ये इनका झूठ बताने के लिए आज हम आपके सामने आए हैं। आज मैं एक वीडियो दे रहा हूं आप सब लोगों के, इस पे ग्रुप पे डाल दिया, और एक बहुत बड़े देश के लीडिंग न्यूज़पेपर का एक कटिंग दे रहा हूं जिसमें इन्हीं लोगों ने उसी रोहन राय का इंटरव्यू पब्लिश किया था, जिसके आधार पे ये कह रहे हैं कि ये क्लोजर रिपोर्ट बनाया गया था। पहली चीज, ये जो इंक्वायरी हुआ था किसका, एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट इन्होंने रजिस्टर किया था और पोस्टमार्टम रिपोर्ट आने से पहले ही अंतर्यामी मालवनी पुलिस के जो भी थे परमवीर सिंह का सुपरविजन में अंतर्यामी हो गई थी, पहले डिक्लेयर कर दिया है सुसाइड है करके, इन्वेस्टिगेशन बाद में होता रहेगा बोले। तो ये जो रोहन राय है, इनका जो वर्जन अभी आप चल रहा है कि उनके पिता के जो अफेयर या खर्चे के वजह से उसने सुसाइड की, ये रोहन राय का स्टेटमेंट है, ये आज सबने चलाया है, आरोपियों की तरफ से जो भी प्रसारित किया जा रहा है। इसको झूठ साबित करने वाला एक उसका एक्सक्लूसिव इंटरव्यू
जो हमारे फेवर में ऐसा नहीं था कि ये था आदित्य ठाकरे के फेवर में और नीतीश राणे जी के खिलाफ में। मैं उसी को यूज कर रहा हूं। अभी हमारे तो पत्ते अभी बाहर आए नहीं है, मैं सिर्फ उनकी ही चीजें, उनके जो ताश के पत्तों का घर है ना, वो गिराने के लिए लाया। ये न्यूज है, देखिए 15 नवंबर 2022 की। 15 नवंबर 2022 की। टाइटल देता हूं, आपको मिल जाएगा, मैं उस न्यूज़पेपर का नाम नहीं ले रहा हूं। एक्सक्लूसिव, दिशा सालियान्स fiancé रोहन राय opens up 2 years after her death, says I received thousands of threats and abuses। पूरा डिटेल्ड इंटरव्यू है, 3-4 पेज का जो भी है। उसमें एक सवाल है, A year after Disha's death, the Mumbai police closed the probe, ruling out any foul play and stated that she died by suicide। Can you tell us what happened that night? ये सवाल है इस न्यूज़पेपर के जो भी है क्वेश्चन कर रहे हैं उनके तरफ से, रिपोर्टर की तरफ से। उसका जवाब देता है रोहन रॉय। Disha was an extremely sensitive person. Back then she was quite stressed about work and was under tremendous pressure after 2 of her deals fell through. She was an animal lover too, and I remember that her condition was further triggered by the news of a pregnant elephant in Kerala who had died after eating pineapple filled with firecrackers on May 27. She was inconsolable. We lived together at her parents' home in Dadar. On June 4, I suggested that we go to our apartment in Malad, thinking that a change of environment would help her. इसमें क्या वर्जन है कि दिशा बहुत ही एक इमोशनल सेंसिटिव लड़की थी और वो एनिमल लवर थी। उसने एक न्यूज पढ़ा कि केरला में एक हाथीनी एलिफेंट जो प्रेग्नेंट थी, गर्भवती थी, तो उसको किसी ने केले में पटाखे फायर क्रैकर्स मिला के उसको दे दिए, जो खाने के बाद उसके पेट में वो फट गए और वो मर गई। इस वजह से वो परेशान थी, वो ट्रिगर हो गया था, उसको संभाल रहे थे, संभल नहीं पा रही थी। फिर मैंने उसको सजेस्ट किया, ये सेकंड वाली लाइन और अच्छे से आप जरा नोट कीजिए। फिर मैंने उसको सजेस्ट किया कि तेरा यहाँ पर मतलब तुझे संभालना मुश्किल हो रहा है, तू चल ऐसा करते कि मलाड के मेरे फ्लैट में चलते हैं। फिर मैं उसको वहां लेकर गया। इन्वायरमेंट चेंज, थोड़ा माहौल बदल जाएगा। पिता पे जो आरोप लगाया गया, तो ये सेकंड स्टोरी हो गई। अब आप गौर कर लीजिए, देखिए क्या होता है, सच बोलने का फायदा क्या होता है, आपको याद नहीं रखना पड़ता क्या बोला है आपने। और झूठ बोलने का नुकसान यह है कि आप कितना भी कुछ करो, गलतियां होती जाती है। तो अभी ये तीन स्टोरी आपके पास में हो गई। अभी इसी व्यक्ति की तीसरी स्टोरी जो है, चौथी स्टोरी, वो है उस इंटरव्यू में, जो इंटरव्यू was sponsored and scripted by मिस्टर आदित्य ठाकरे। आदित्य ठाकरे द्वारा स्क्रिप्टेड इंटरव्यू एक लिया गया था, एक मीडिया चैनल को मैनेज करके, और उनका ही इंटरव्यू उन्होंने पब्लिश किया। देखो हमारे जो हम इनोसेंट है, हम निर्दोष है, इसका प्रूफ देखो, ये इंटरव्यू है। तो उनका ही इंटरव्यू दे रहा हूं मैं। अभी हमने हमारे पत्ते ओपन नहीं किए, सिर्फ उनके ही इंटरव्यू, उनका ताश के पत्तों का महल गिराने के लिए सफिशिएंट है। तो उस इंटरव्यू में वो क्या कहता है कि जो मुझे एक एड मिला था, मैं एड के काम करता हूं, तो उस कंपनी का जो एड मिला था, वो एड को 2 लोकेशन बताए गए। एक दिशा के पिता का घर का फोटो भेजा, वीडियो भेजा, और एक मेरे मलाड के घर का फोटो वीडियो भेजा। तो उसमें कंपनी ने कहा कि दिशा के पिता का घर ठीक नहीं है,
आप वहां जाइए, मलाड के घर में शूट कीजिए। इसलिए मैं 4 तारीख को उसको लेकर मलाड के घर गया। ये उसकी चौथी स्टोरी है। तो अभी ये देश की जनता देख ले कितना झूठ पे झूठ, झूठ पे झूठ ये फैलाए जा रहे हैं। और क्या कारण क्या है कि जो पिता अपने बेटी के अत्याचार और हत्या के मामले में सामने आ रहा है, एफआईआर लेके यहां तक कह रहा है कि हमारी नार्को टेस्ट कर लो, एफआईआर रजिस्टर करो, जिसका सरकार ने कॉग्निजेंस ले लिया है, उसको किसी भी तरह करके रोका जाए, बदनाम किया जाए, जनता में भ्रम फैलाया जाए, ये इस तरह का काम उनका चल रहा है। तो इसको जवाब देने के लिए अभी हमको यहाँ आना पड़ा है। बाकी आप समझदार हैं और ये जिस इंस्टॉलमेंट में उनके ऐसे आते जाएंगे ना, उसी इंस्टॉलमेंट में हम हमारे एविडेंस बाहर लाते जाएंगे। लेकिन आई विटनेस तो नहीं लाएंगे, आई विटनेस तभी आएंगे जब पुलिस प्रोटेक्शन प्रोनाउंस होगा। लेकिन वो कितना भी कुछ बोल ले, सच सच ही रहता है। और एक 2 लाइन का एक उनके मैसेज है हमारा उन लोगों के लिए जो ये ट्राई कर रहे हैं ना, कि उसको अगर सिंपल वर्ड में कहा जाए, मत पूछो कि हमारी ताकत कहाँ तक है, आजमा कर देख लो जालिमो तुम्हारी औकात जहां तक है। बस यही हमारा कहना है। क्या आपके उनके पिता दिशा सालियान के पिता से बात हुई थी अभी, जिस तरह से लगातार उनके ऊपर आरोप लगा जा रहे हैं फाइनेंस के दौरान, कुछ बात हुई? हाँ हाँ, उनके पिता से इस बारे में बात हुई। उन्होंने कहा कि सर अपने पास सब कुछ जो भी है आप जवाब दे दीजिए। मैंने कहा और चीजें हैं, मतलब आप शॉक हो जाओगे, लेकिन मैंने इधर इतना ही सफिशिएंट है आपके लिए। तो उनके मतलब पिता ने तो कल यार आप ही लोग थे ना, आप ही लोग थे, आपके सामने कहा है मेरी भी नार्को टेस्ट करा लीजिए, आरोपी की भी नार्को टेस्ट करा लीजिए। अब इससे ज्यादा क्या बोलेगा आदमी यार, बोलिए भैया। सालियान कुटुंबाबद्दल एवढी सगळी चर्चा माध्यमांमध्ये होते, मात्र सतीश सालियान जे स्वतः याचिकाकर्ते आहेत ते स्वतः कधी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत की त्यांना या सगळ्याबद्दल काय वाटतं, ते कुठल्या झोन मधनं जात आहेत, जे काही चर्चा होते त्यांना त्याचा किती त्रास होतो? आवश्यकता नाही त्यांना, जे काही सांगायचं त्यांनी सांगितलं, ऍफिडेविट मध्ये दिला आहे, तक्रारीत दिला आहे। आरोप सर मान्य आहेत त्यांना, आरोपांबद्दल काय म्हणायचं त्यांना? अरे मान्य नाही म्हणून तर हे सांगितलं ना, हे खोटे आरोप आहे। हा आणखीन एक सांगतो, बरं झालं आता तुम्ही आठवण करून दिली। हे आता आरोप खोटे कसे आहे मी तुम्हाला सांगितलं। आता बघा, इतके दिवस काय चालू होतं की आम्ही काही बोललो आणि तुम्ही प्रश्न विचारायला गेले तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांचं उत्तर काय राहायचं, कोर्टात आहे ना, कोर्टात उत्तर देऊ, म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायचे नाही ते। आता बघा या पिटिशन मध्ये कोर्टात ते पार्टीच नाही, आरोपीला बोलायचाच अधिकार नाही, त्याचा कायदा आहे। ममता बॅनर्जीच्या भाषेला 50 लाख रुपये कॉस्ट लावली हायकोर्टाने की जेव्हा असे पीडितांची पिटिशन असते ते आरोपीला हस्तक्षेपचा अधिकार नसतो। ठीक आहे, पण आता आम्ही त्यांना एक चान्स देतो चांगला त्यांची बाजू मांडायचा। आता काय करणार आहे सतीश सालियान साहेब आहे ना, आदित्य ठाकरेंवर हे असा जो प्रोपोगंडा त्यांनी पसरवला, तर आता डिफॅमेशनचं एक आम्ही सूट टाकणार। सूट टाकल्यानंतर मग त्यांना ऑप्शन नाही, उत्तर द्यावं लागेल, नाही तर मग सगळी प्रॉपर्टी वगैरे अटॅच होईल। तर मग ते जे काही आहे अभी मतलब घोडा मैदान दूर नहीं है, बहुत जल्दी, वेट एंड वॉच। ठाकरेंनी कधी सतीश सालियानशी कधी संपर्क साधला का? 5 वर्षात कधी म्हणजे 2020 घटनेनंतर की आजच्या तारखेपर्यंत कधी इतके आरोप झाले, प्रत्यारोप झाले, ठाकरेंच्या वतीने कधी संपर्क साधला? ठाकरेंच्या वतीने किशोरी पेडणेकर आल्या होत्या, त्यांनी आपल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे। स्वतः ठाकरे किंवा आदित्य ठाकरे? नाही नाही, आता ते कशाला जातील कोणाच्या घरी, ते तर माहित डायरेक्ट त्यांचं, ते आरोपी होते ना, तेच आरोपी होते ना। फोनवर किंवा असा कधी संपर्क नाही? असं आमच्या नॉलेज मध्ये आता तरी नाही। आता त्यांना काय त्यांना विचारायचं ते एक प्रॉब्लेम असतं। तुम्ही बघितलं असेल त्यांची आई रडणं सुरू करते, मेरे को तकलीफ होती है यार, मेरे को आप क्यों तकलीफ दे रहे हो। त्या दिवशी पोलिसांना फोन लावला, सगळ्या गाड्या आल्या, तुम्हाला तुम्हीच होते तिथे, तर त्याची आई रडायला चालू करते। यांच्या वडिलांना विचारायचं, आता काल तुम्ही पोलीस कमिशनर ऑफिस समोर तुम्ही लोकांनी प्रश्न विचारला नार्कोटिक्स किसकी, तर काय बोलले ते, मुझे बुरा लगता है उन राक्षसों का नाम लेने का। तर ते ना थोडेसे हे होता, आम्ही तरी हळूहळू हळूहळू ज्या गोष्टी, आता काल त्यांनी एक गोष्ट सांगितली ती शॉकिंग है, मेरे बेटी का अधूरा काम मेरे को पूरा करना है। जो स्टिंग ऑपरेशन उसने किया था,
तर जे हार्ड डिस्क ड्राईव्ह त्या केसचं स्टिंग ऑपरेशनचं मर्डरच्या पहिलेच आणि जे काही पेनड्राईव्ह जे काही असतील ते आम्ही माननीय सदानंद दाते साहेब चीफ NIA, कारण तो विषय थोडा त्याच्याशी संबंधित आहे, त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही, कारण मी सांगितलं की हे एवढे विषय आम्हाला जास्त नाही. आम्हाला मेन आहे दिशाच्या हत्या आणि बलात्काराचा हा विषय घ्यायचा आहे. बाकीच्या विषयावर आम्ही काही करण्यापेक्षा आम्ही ते सरळ सरळ NIA ला पाठवून व्यवस्था करून टाकली आहे. आता ते जाणे आणि ते सरकार जाणे. दिशा सालियनचा मृत्यूचा भूत अजून कोणाकोणाच्या मानगुटीवर तुम्ही बसवणार आहात किंवा बसलाय? तुमचे हे बघा, आमचा असं काही आमचं बसवण्याचा काही हा उद्देश नाही. जो येत जाईल मी दोघे विचारलं, बसवणार आहात किंवा बसणार आहे. तर बघा, जेवढे नाव आले आहेत परमवीर सिंग वगैरे हे तर आहेच. माहिती अशी समजते की अजून 3 नावं तुमच्या टार्गेट मध्ये आहेत. तुम्ही कॅमेरे लावले काय आमच्या इकडे? आय अप्रिशिएट, पण मी आता सांगणार नाही आहे. पण ये स्टिंग की बात की है तो किसका स्टिंग किया है, कौन किया है? पेन ड्राइव पे बात कर रहे हैं। मैं ज्यादा नहीं बोल सकता. बहुत भी कुछ बताएंगे? आप उनके पिताजी का कल का स्टेटमेंट देख लीजिए जो हुआ है, आप लोगों ने भी पब्लिश किया है. दिशा की जो मर्डर का कारण बनी थी चीजें, उसका आप वो वीडियो में देख लीजिए, आप उठा लीजिए कि उसका जो भी हार्ड डिस्क ड्राइव्स है, पेन ड्राइव्स है, जो भी चीजें है, वो मैंने उनको कहा कि आप ये NIA को दे दीजिए, उसमें थोड़ा सा उसको जरा बाजू में रखिए. अभी हमको सिर्फ इसी पे कॉन्सेंट्रेट करना है. वो सरकार जाने, वो विषय मतलब हम बोल ही नहीं सकते, रोना आ जाएगा. छोड़ दीजिए उसको. नारायण राणे आणि नितेश राणे या दोघांवर मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. जबाब सुद्धा घेतला, त्या आधारावर त्यांनी ते स्टेटमेंट वगैरे निष्कर्ष दिले. मग त्यांच्या गुन्ह्याचं काय, कारण ते आता जामिनावर आहे. आता कारण हे इतकं तुम्ही असं ते एकमेकांमध्ये गुंतागुंत तुम्ही करून टाकलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची. मग जर आता तुम्हीच सांगा, अनेक विषय तुम्ही सांगतात, नेमकं त्यांचं काय? येस, नाही, चांगला प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही असे चांगलं स्टडी करून आले दिसता. आता सांगतो. हो, खूप सिंपल आहे. आता सतीश साल्यान आले, त्यांनी अफिडेव्हिट दिलं, तक्रार त्यांचीच होती ना राणेंच्या ऑगस्ट मध्ये. आता नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या ऑगस्ट मध्ये जी तक्रार दाखल झाली होती आणि त्या काळचे जे पोलीस अधिकारी आहे ज्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, परमवीर सिंग यांच्या इशाऱ्यावर यांना त्रास दिला होता, ते लोक IPC 166 असो, 211 असो, जे काही सेक्शन असतील, 220 असो, जे लागतील, म्हणजे मी कागद स्टडी करून सांगतो, तर त्याच्या अंतर्गत ते पोलीस अधिकारी आरोपी असतील. एक 164 अंतर्गत स्टेटमेंट रेकॉर्ड झालंय. यस, नाही टाळलं नाही, मी सांगतोय. 164 सोडून सांगितलं. नाही, 164 CRPC आहे, मी IPC सांगतोय. हो, पण CRPC 164 अंतर्गत स्टेटमेंट रेकॉर्ड झालंय. कोणाचं झालंय आणि काय नेमकं कंटेंट आहे त्याच्यात? 164 CRPCचं स्टेटमेंट हे सांगतायत की आम्ही सालियानला कोर्टात नेऊन त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं होतं, कॉपी दिलेली नाही आणि त्या स्टेटमेंटला लीगली तशी व्हॅल्यू नाही आहे अंडर दिस सर्कमस्टन्सेस. काय आता असं झालंय मला की म्हणजे की अजून कोर्टात एकही सुनावणी झाली नाही आणि जज म्हणून फैसला तुम्ही सुनावून टाकला असं तर नाही ना? हा, नाही, त्याचं उत्तर देतो. हे माझं स्टेटमेंट नाही. हे आहे सुप्रीम कोर्ट अमर सिंग, पेज 2003 व्हॉल्यूम 2 SCC 518, मधु वर्सेस स्टेट 2014-12 SCC 419. नंतर सुप्रीम कोर्ट तिसरं जजमेंट बिमला देवी वर्सेस राजेश 2000. तर हे स्टेटमेंट माझे नाही आहेत. सुप्रीम कोर्ट म्हणतो की त्याला जे काही 174 CRPCचे
ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टची इन्क्वायरी रिपोर्ट असते, इट हॅज अ नो लिगल व्हॅल्यू. त्यांचे वर्ड वाचून घ्या तुम्ही, जर वाचायचे असतील तर. तरी वाचणार पण थोड्या वेळात, कारण अजून 2-3 जरा क्युरी आहे, म्हणजे काही कळत नाही. म्हणजे आता इतक्या जम्बलिंग झालेल्या आहेत, आता इकडनं तिकडे तिकडनं इकडे, म्हणजे दिशा सालेंचं भूत आता अक्षय मागुलीवर बसतंय का? मध्येच तुम्ही आमच्या एखाद्या मित्रावर डिफॉर्मेशन दाखल करायला म्हणतात, त्या काय करू सगळी? नाही करणार, नाही करणार, नाही करणार. जाहीर कबुली आहे. हो. एक प्रश्न आहे की आता पण आता नितीश राणे याच्यात एक प्रश्न आहे, एक क्युरी विचारल्यावर तुझ्याकडे येईल, बाकी सूत्र आता घेऊन जा. लफडा असा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, म्हणजे आता काही गोष्टी कळत नाही. आता तो क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी सादर केला का नाही केला? तुम्ही एकीकडे म्हणतात की त्यांनी परत घेतला, बरोबर? एकीकडे म्हणतात की सादर केलाच नाही. नेमकं तथ्य काय? म्हणजे त्यांनी सादर केला का परत घेतला? येस, चांगला पॉईंट. म्हणजे तुमचं, नाही, मला तुमच्याच बोलण्यावरचे मुद्दे कळत नाहीये. नाही, माझं नाही, ऐकून घ्या, हे माझं स्टेटमेंट नाही आहे. एक्झॅक्टली, हे स्टेटमेंट पोलिसांचं आहे. पण मी सांगतो तुम्हाला, प्लीज समोर. हा, तो रिपोर्ट पोलिसांनीच सांगितलं, म्हणजे आम्ही क्लोज केला आणि कोणाकडे सादर केला, आता तुम्ही सांगितलं ना. ते म्हणतात सादर केला आम्ही कोणाकडे, सिनियर पीआयने सादर केला असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस कडे, आणि असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणलं ओके केस क्लोज. मग वरतून सरकारनं म्हटलं हे काय नालायकी आहे, हे काय बुरा आहे, रिकॉल, केस रिओपन, रिपोर्ट, समरी रिपोर्ट रेकॉर्ड. ही त्यांची स्टोरी आहे. आम्ही त्यांना जो काल पत्र दिलं आहे पोलीस आयुक्तांना, त्याची कॉपी तुम्हाला बहुतेक मिळाली नाही, म्हणून नाही तर हे कन्फ्युजन झालंच नसतं. एक मिनिट, आता ते सरकार बघेल, मी तर त्यांचा सरकारचा प्रवक्ता नाही. पण ऐकून घ्या, काल आम्ही पोलीस आयुक्तांना, आपण हा जो मुद्दा आहे ना, हा फार चांगला आहे. तुमच्या माध्यमातून हा मेसेज जाईल आता महाराष्ट्र सरकारला, कसं टेबल टेनिस चालू आहे. दिशाच्या वडिलाची तक्रार कोणती आहे? गँगरेप आणि मर्डरची. सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन काय आहे? दखलपात्र गुन्हा आहे, एवढा सिरियस आहे, FIR नोंदून नंबर द्यायचा, क्राईम नंबर. नाही केलं तर तो पोलीस अधिकारी 166A IPC नुसार 2 वर्षाची शिक्षा आहे. आता आम्ही तक्रार दिली आणि पोलिसांना ऑप्शन नाही आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, पहिले FIR रजिस्टर करायचा, खरा आहे खोटा आहे ते तेव्हा नसते बघायचं. मग तक्रार, मग तो जर रजिस्टर केला, तपासात आढळलं की हा FIR खोटा आहे, तर फिर्यादीवर कारवाई करायची. खरा निघाला तर आरोपीवर करायची. हे पार्ट ऑफ दॅट प्रोसिजर सुप्रीम कोर्टने क्लिअर केली. आता जे बघा, SITने जे चालू केलं आहे क्लोजरचा, तो चालू आहे 174 CRPCचा. आमची कंप्लेंट आहे 154 CRPCची. तर सुप्रीम कोर्ट काय म्हणते, 174 इज टोटली डिफरंट, त्याच्यात अरेस्ट नसतं. 154 CRPC मध्ये अरेस्ट, चार्जशीट हे सगळं असतं. तर अशा कंडिशन मध्ये याच्यामध्ये पहिले FIR रजिस्टर व्हायला पाहिजे. आता जे परमवीर सिंग सारखे जे काही पोलीस अधिकारी आरोपी आहे, ते काय त्याच्यात टेक्निक काढतायत की साहेब एक काम करा ना, SIT कडे पाठवून द्या, ते आपसात ठीक आहे, आणि त्याच्यातच राहू द्या पेंडिंग मध्ये चौकशीत. तर सुप्रीम कोर्टाने संविधान पीठ 2014 ललिता कुमारी मध्ये गाईडलाईन दिली, म्हणजे मी म्हणतो म्हणजे तुम्ही वाचून घ्यायच्यात पण लिहून आहे, 7 दिवसाच्या पुढे तुम्हाला इन्क्वायरीत पण ठेवता येणार नाही, आणि दखलपात्र असेल तर ते 7 दिवस पण नाही, आल्या आल्या FIR नोंद करावा लागेल. तर इथे हे जे आहे, आम्ही काल रायटिंग मध्ये त्यांना देऊन आलो केसला सहित, की हे आमचा FIR आम्हाला क्राईम नंबर द्या. दुसरी आमची रिक्वेस्ट होती की सीन रिकन्स्ट्रक्शन करा मीडियाच्या सगळ्यांच्या समोर, कारण सीन रिकन्स्ट्रक्शन झालं तर यांची दुसरी थेरी खोटी पडेल, की अशी 20 फूट अशी हवेत उडत जाऊन मग खाली पडली. ती पडणार अशीच आहे ती. आमच्याकडे सगळे सायंटिफिक IITians जे काही आहेत ते आमच्याकडे आहेत. पण ते सीन रिकन्स्ट्रक्शन सगळ्या मीडिया पुढे झालं तर त्यांचा खोटेपणा उघडकीस पडेल. त्याच्याकरिता आम्ही काल हे पत्र देऊन आलो, आणि दिशाच्या वडिलांनी स्टेटमेंट दिलं की माझं पण नार्को टेस्ट करा, आदित्य ठाकरेचं पण नार्को टेस्ट करा. तर काल हे जो अहवाल ऑलरेडी रिजेक्ट केला आहे, अमान्य केला आहे, रिकॉल केला आहे, त्याच्या आधारावर ह्या बातम्या चालून दिशाच्या वडिलांची मानाने बदनामी जी करण्यात आली आहे, त्याचं एक जनतेच्या दरबारात ही आम्ही गोष्ट मांडत आहोत. पण कायदेशीर कारवाई करणार आदित्य ठाकरे आणि आदर्शवर. क्लोजर रिपोर्टच्या अनुषंगानं
झाले अच्छा. कालच्या आणि परवाच्या पत्रकार परिषदेच्या 2 झाल्या त्यामध्ये तुम्ही म्हणाला होता की कोर्टानं क्लोजर रिपोर्ट रिजेक्ट केला म्हणून तपास सुरू झाला. आज तुम्ही म्हणताय तुमचं वक्तव्य आहे ठीक. आणि आज तुम्ही म्हणताय की हा क्लोजर रिपोर्ट दाखलच झाला नव्हता किंवा तो कोणी केलाच नव्हता. नाही. त्याच्यामध्ये काय नेमकं नाही. कन्फ्युजन आहे? तुम्ही एकतर ऐकण्यात चूक केली असेल किंवा प्रश्न कन्फ्युजन असताना माझ्याकडून ते सुशांत सिंगवाला विषय झाला असेल आणि याच्यात तुमचं बाईट आहे, थोडं तुमचं बाईट आहे. नाही, नाही. तुमचं बाईट असेल ना. तुमचं बाईट नाही, नाही, असेल ना. बाईट आहे. म्हणजे एक लक्षात एक हा. तुम्हाला क्लिअर करतो अगदी विनंतीत आहे. हा. म्हणजे हे आता सगळंच लाईव्ह चाललंय तो मुद्दा वेळ आपण बाजूला सोडू. Yes. पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट जसं समोर आला ती बातमी पत्रकारांनी केली, तुम्ही एकावर आक्षेप घेतला, तीच बातमी सगळ्यांनीच केली. फॅक्ट सांगतो तुम्हाला. तर आता तो जो आलाय समोर आपण त्याला चॅलेंज करणं आणि त्याच्यात तुमची बाजू घेणं फाईट घेणं हे कालांतराने आलंच, कारण त्याशिवाय कसं आहे की दोन्ही बाजू समोरासमोर येते तोपर्यंत होत नाही. त्यामुळे ते आपण करतच असतो. पत्रकार हे तुमचेही मित्र आहेत, त्यांचेही मित्र आहेत, तुमचेही शत्रू आहेत, त्यांचेही शत्रू आहेत. त्यामुळे जे सत्य आहे ते सत्य आहे. त्यामुळे आणि आत्ताही जे तुम्ही बोलला ना, आता जो म्हणजे कृष्णाने विचारला प्रश्न तो सुद्धा बाईट मध्ये आहे. नाही, काही प्रॉब्लेम नाही. एक मिनिट. त्यामुळे एक विनंती आहे तुम्हाला की कोणताही पूर्वग्रह दूषित हे ठेवत नका जाऊ आणि प्रत्येकाशी प्रेमाने संबंध ठेवा. आपण सोबत आहोत. तुमच्याकडे अजून चहा सुद्धा नाही प्यायलोय, पाणी सुद्धा नाही आलं. बोला अरे भाई. एकदम सिंपल. हे बघा सांगतो, मला आमच्याकडे वेळच नाही आहे की हे म्हणजे पत्रकारावर करा. किती लोकांवर काय सगळ्या पत्रकारांना एक प्रश्न आहे की तुम्ही सतीश सालियांना शोधलं तर सतीश सालियांनी तुम्हाला शोधलं का तुम्हाला दोघांना कोणी तिसऱ्यांदा शोधलं? असं काय नाही आहे. आता बरं चांगलं दिसतात हसत राहा, हसत बोला. बोला ना सर. हो. हे बघा एकदम क्लिअर सांगतो, तो रिपोर्ट न्यायालयात गेलाच नाही आहे आणि जर माझ्या कोणत्या एखाद्या स्टेटमेंटमध्ये तफावत असेल तर त्याला काही व्हॅल्यू नाही आहे. हे जे याच्यात लिहून रायटिंग मध्ये दिला त्याला व्हॅल्यू आहे. चूक झाली असेल मला माहित नाही, पण एवढं म्हणजे काय की ठीक आहे, दिला मान्य करतो. हा, आम्ही मान्य करतो. ठीक आहे. तुम्ही आमचं मान्य करून घ्यायचं, आम्ही तुमचं मान्य करतो. माझी एक शंका विचारली हा. की तुमचं वक्तव्य होतं, आता ते वक्तव्य हा, ठीक आहे ना. प्रश्न आहे त्या दिशा सालियनची आई वासंती सालियन यांच्या तक्रारीवरती राणे पिता पुत्रांवरती गुन्हा दाखल झाला हा. होता. आता जर तुमची पिटिशन बघितलं तर त्यामध्ये राणेंविरोधात तुम्ही चांगलं चांगलं सगळं लिहिलेलं आहे. तर आता तुम्ही राणेंविरोधात म्हणजे वासंती सालियन यांनी राणेंविरोधात जी तक्रार दिली होती, FIR दाखल आहे, सध्या ते बेलवर आहे, तर ती तक्रार मागे घेणार का? मागे नाही. आता ती जी तक्रार असते ना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जाईल ना पोलिसांचा. नाही, तक्रार ते मागे घेणार का? अरे एक मिनिट. आमचं ॲफिडेव्हिट म्हणजे आता हे आमचं हे झालं, आमचं व्हर्जन झालं. पोलिसांनी त्याच्यात आता इन्व्हेस्टिगेशन करावं आणि त्याच्यात ही तक्रार देऊन पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करायला कोणी लावला त्याच्या मागचे जे काही हे असतील, आदित्य ठाकरे असो, किशोरी पेडणेकर असो, त्यांच्या सगळ्यांच्या अगेन्स्टमध्ये जे काही IPC 211 वगैरे सेक्शन्स आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी कारवाई करावी. तक्रार जी होती ती वासंती सालियन यांची होती. हा. तर ते अजूनही आपल्या तक्रारीवरती ठाम आहेत का ती तक्रार मागे घेणार? आता हे ॲफिडेव्हिट असल्यावर ते ठाम कशा राहतील? एक आणि फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट मी सांगतो, त्याच्यात काही असलं तरी आता पोलीस ते तपास करतील. पोलिसांनी जावं आणि त्यांच्या आईचं स्टेटमेंट रेकॉर्ड करावं. असं 22 पासून सुरूच आहे. आता ते पोलिसांना विचारा तुम्ही. तक्रार मागे घेणार काय असं मी विचारतो. आता मला त्यांना विचारू द्या, पण माझ्या मते आता हे दिल्यावर काही राहत नाही. सतीश सालियान यांच्या कधी लक्षात आलं की नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केली ती आपल्या विरोधातली नव्हती, आपल्या बाजूने होती आणि म्हणून आमच्या बाजूने ते लढत आहेत? कारण याचिकेमध्ये तुम्ही त्यांच्या बाजूने जो काही कंटेंट टाकलेला आहे, नारायण राणे यांना सुरक्षित हवी किंवा त्यांना अटक जे काही केली महाविकास आघाडीने त्या मुद्द्यावर नाही केली. तर सतीश सालियान आणि त्यांच्या कुटुंबियांना म्हणजे पती पत्नींना हे कधी लक्षात आलं की हे आपल्या बाजूने आहेत आणि आपल्या न्यायासाठी लढत आहेत? ते त्यांनी इंटरव्ह्यू बघितले, एक्झॅक्ट डेट मला माहित नाही, पण ते नक्कीच काय 11 डिसेंबर 2023च्या आधीच आहे. कारण त्यांनी त्या दिवशी जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलं त्यांनी सांगितलं, त्या दिवशीचं स्टेटमेंट रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्हीच इंटरव्यू पब्लिश केले. त्यांनी सांगितलं हाँ अभी मोबाईल टावर लोकेशन वगैरह जब मिला है तो अभी इसमें इन्व्हेस्टिगेशन होना ही चाहिए. हे त्यांचं तेव्हाचं स्टेटमेंट होतं. ते व्हिडिओ वगैरे युट्यूबवर बघत होते. तर तेव्हा आता एक्झॅक्ट डेट वगैरे तर मला माहित नाही. तर हे तर पार्ट हा नाही, जे काही आहे, जे काही डेट आहे. आम्हाला अभ्यास पूर्ण जावं लागेल. त्याच्या पुढच्या पिढीला जरा तक्रार मागे तुम्ही जरा विचारून टाका. हो बरं, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. चलो, ओके. इंग्लिश टिकटॅक करून घे. हा, येस येस.
आपलं पाहिजे